त्या माधरचोदाला तो जोपर्यंत ह्या पदावर आहे तोपर्यंत तो जेलमध्ये राहायला पाहिजे। ह्या आपण या ठिकाणी बघताय आम्ही आता चिकलठाणा परिसरामध्ये येऊन थांबलेलो आहोत आणि इथं पार अख्खा रोड जाम केलेला आहे चिकलठाणकरांनी आणि इथं महत्वाच्या ज्या घोषणा दिल्या जात आहे या ठिकाणी आपण पाहत आहात हे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संदर्भामध्ये या घोषणा दिल्या जात आहे। अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी जी श्रीकांत यांना हुकुमशाह, तानाशाह आणि हिटलरशाह म्हणून वेळोवेळी बोलबिंदास बोलच्या माध्यमातून संबोधलेला आहे आणि या ठिकाणी एका कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीने या ठिकाणी आत्महत्या केल्याची माहिती मिळते। धक्कादायक ही घटना आहे आणि या ठिकाणी जो रस्ता रुंदीकरणाचा विषय होता आणि त्यामध्ये आपण स्पष्टपणे नमूद केलं होतं की कुठल्याही प्रकारचा मायवेजा न देता कुठल्याही नियमांचं पालन न करता मनपा आयुक्त यांनी हुकुमशाही पद्धतीनं इथलं बुलडोजर फिरवलं होतं आणि या बुलडोजर शाहीच्या विरोधात मोठी जनचळवळ दैनिक बुलंदशक्तीच्या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून उभी करण्यात आली होती आणि हे अतिक्रमण मोहीम कुठेतरी थंडावल्यानंतर एका कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तींनी या ठिकाणी स्वतःला संपवलेलं आहे। इथं काही आपण कोण आहेत जी घडली या माणसाचं नाव काय? याचं राजेश्वर शायनाथ नवपुते। हो, याचं महानगरपालिकेने असं एक जबरदस्तीने मोहीम काढली की मुकुंदवाडीला जे अनधिकृत बांधकाम होतं तिथं अनधिकृत हॉटेल होत्या। काही वाटतं भाऊ तुम्हाला या संपूर्ण घटनेवर? अतिशय मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली आणि मी याला आत्महत्या म्हणत नाही। ही जी श्रीकांतनी केलेला मनुष्यवध आहे, 302 केला त्याने, माणूस मारला आमचा, हे दिसणारं घर त्याचं आहे, बुलडोजर घेऊन आला पाडलं, रानामध्ये झोपडी करून राहा लागला, पाण्यामध्ये गळतानी घर त्याचं, 3 महिन्याचं लेकरू त्याला झालंय। ही व्यथा बघून त्यांनी फाशी घेतली। घर नाही, घराचा संघर्ष कुटुंब करतंय। पुन्हा म्हणतो तो दिवाळी झाल्यावर येतो, 15 ऑगस्ट झाल्यावर येतो। या माणसांना मारण्याच्या पलीकडे काय इलाज आहे या चिकलठाण्यातल्या? मी तुम्हाला चॅलेंज देतो, 2 दिवसाला एक मर्डर तुम्हाला इथं दिसल जर यांना मोबदला नाही दिला। आज या राजेश्वरचं वय काय? ढसाढसा आई त्याच्या घरचे रडून 6 तास झालं, कोणी भेटायला येत नाही। अरे कुठे आहे पालकमंत्री, कुठे आहे मुख्यमंत्री, कुठे आहे जिल्हाधिकारी, कुठे आहे आमदार खासदार? कोणती व्यवस्था आहे तुमची? 6 तास झालं, शेवटी त्यांना इथं आणून बसवावं लागतंय। हे गंभीर आहे, हे गंभीर आहे आणि याचा असणार आज या ठिकाणी जोपर्यंत 1 कोटीची मदत यांना मिळत नाही, घर मिळत नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी ठाम कुटुंबाची भूमिका आहे आणि म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यामध्ये मनुष्यवादाचा गुन्हा जी श्रीकांतला तात्काळ या ठिकाणाहून हलवलं पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। त्याचं कुटुंब अतिशय भयानक परिस्थिती अरे ऐकून घ्या, हा जो विषय झाला आता सारा ऐकायला याला विषय ऐकून घ्या। आपण ही जी दुर्दैवी घटना घडली ही साऱ्याला माहिती आहे का? महापालिकेमुळे ही आत्महत्या नाही आहे, हा महापालिकेमुळे झालेला हा अन्याय आहे। हे सर्वांनी आता इथे मान्य केलं आणि महापालिकेला पण आता आपला विरोध पोलीस प्रशासनासंग नाही, आपले PI असतील, DSP असतील, आपल्या संघ 3 घंट्यानं उभे, तुम्ही त्याचे साक्षीदार आहे, मी तिथे उभा होतो। मग हे सारं करताना मी रवी, आम्ही रावसाहेब, आम्ही आता साऱ्या जणांना आपण ज्या मागण्या केल्या, ज्या मागण्या केल्या आता आपल्याला त्यांनी लेखी स्वरूपात या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। दुसरा विषय असा आहे अजून, अरे ऐकून घ्या ना रे पूर्ण, अजून दुसरा विषय असा आहे, याच्यात ज्या काही उणीव आहे, हो याच्यातले इथले आपले DSP स्वामी साहेब, आपण बोलबिंदास बोलच्या माध्यमातून हुकुमशाह, तानाशाह आणि हिटलरशाह मनपा आयुक्त यांची वेळोवेळी पोलखोल केलेली आहे। अतिक्रमणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एकमेव फक्त बोलबिंदास बोलचाच आवाज या छत्रपती संभाजीनगरच्या सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये बुलंद राहिलेला आहे आणि आज आपण बघता मनपा आयुक्त यांनी या चिकलठाण्यातील एका तरुणाचा बळी घेतलेला आहे आणि तरुणाने आपलं जीवन संपवलेलं आहे आणि महत्त्वाचं कारण पुढे येतं ते म्हणजे आहे की
या छत्रपती संभाजीनगरच्या हुकुमशाह मनपा आयुक्तांनी त्याच्या घरावरती बुलडोजर फिरवलं होतं आणि हाताला काम नाही आहे, नैराश्य आहे आणि एकीकडे घरावर बुलडोजर फिरवल्यानंतर त्यांच्या पूर्ण कुटुंबियावरती एक प्रकारची शोककळा पसरलेली आहे। माझ्या पाठीमागे बघताय पूर्ण या ठिकाणी जे काही आत्महत्या केलेली कुटुंबातली लोक आहेत, तिने या शहरातली अनेक ठिकाणाहून भागातून आलेली ही लोक आहेत। पूर्ण रस्ता पूर्ण अक्षरशः जाम करून टाकलेला आहे। बोल बिंदास बोलच्या माध्यमातून हुकुमशाह जो मनपा आयुक्त आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या गोरगरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरवलं, अनेकांना घराचं बेघर केलं, भूकंप यावा आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं अशा पद्धतीनं फिल्मी स्टाईलनं या मनपा आयुक्त जी श्रीकांतनी हाहाकार माजवला। कुठल्याही प्रकारच्या नियम अटी, कुठल्याही प्रकारची कुठलीही ध्येय धोरण न अवलंबता, कुठल्याही प्रकारचा मावेजा न देता डायरेक्ट झोपेत दगड टाकावा तशा पद्धतीचं ही अतिक्रमण निष्कासित केली आणि जणू काही चित्रपटामध्ये एखादी भूमिका एखाद्या विलननी साकारली, हिरोनी साकारली तशा पद्धतीचं ते अतिक्रमण मोहीम चालू होती। परंतु बोल बिंदास बोलच्या माध्यमातून या मनपा आयुक्ताचा खरा चेहरा वेळोवेळी विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर आणला आणि आज देखील या ठिकाणी जी घडलेली घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी या ठिकाणी हे रस्ता जाम करण्यात आलं। आपण वास्तव देखील त्या ठिकाणी जाऊन जायमुख्यावर जाऊन वस्तुस्थिती दाखवलेली आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जी मागणी होती त्या ठिकाणी डीवायएसपी असतील, पीआय असतील, इथलं पोलीस प्रशासन सगळं या ठिकाणी आलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी जी मागणी होती ती मागणी पूर्ण होईल अशी शाश्वती दिलेली आहे। परंतु बोले तैसा चाले त्याची वंदाई पावल्या काव्यपंक्तीप्रमाणे पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करेल का, ही देखील महत्त्वाची भूमिका आहे। चिकलठाणा पोलीस स्टेशन देखील अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। आपण बोल बिंदास बोलच्या माध्यमातून अक्षरशः ते मोजमाप करून दाखवलं, परंतु जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांना कायदा लागू नाही आहे। आपण त्या चिकलठाणा पोलीस स्टेशनचं अतिक्रमण आजही देखील कायम आहे। बुलडोजर खरा जो आहे गरिबांचा बळी घेण्यासाठी होता आणि या कायद्याच्या रक्षक आहेत जे भक्षक आहेत या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे। हे रक्षक खरोखरच या कुटुंबाचं रक्षण करतील का असं देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करूया। मी जगन्नाथ रिठे चिकलठाणा परिसरातील एक प्रतिष्ठित कार्यकर्ता आहे। आज या परिसरामध्ये या शहरामध्ये 50,000 लोकाला भूमिहीन करणारा माणूस हा जय श्रीकांत आहे आणि ह्या हरामखोरांना कोणतीही भूमिका ह्या गोरगरिबाला 5 रुपयाचे दक्षिणा न देता हा डिमॉलिश केलं। त्या मादर चौदाला तो जोपर्यंत ह्या पदावर आहे तोपर्यंत तो जेलमध्ये राहायला पाहिजे। ह्या मादर चौदानं सगळ्या लोकांना भूमिहीन केलं। तो माणूस एक माणसाला नोकरी लावू शकत नाही, 50,000 लोकांना त्यांना भूमिहीन केलं। त्याबद्दल त्याच्यावर मनुष्यवधाचं नाही, त्याला जन्मभराची सस्पेंड आणि त्याच्या जन्मभराचं त्याला प्रायश्चित्त मिळालं पाहिजे असंच मी बोलतो। मला काही गरज नाही। देवेंद्र फडणवीस काय सांगतो, हरामखोर त्या मादर चौदाला एवढं कळायला पाहिजे का मादर चौदा हो या 50,000 लोकांना शहरामध्ये भूमिहीन करणारा एकमेव माणूस भाजप पक्ष आहे। मी पक्षाचा माणूस नाही, कोण्याच पक्षाचा माणूस नाही। मी बागडेचं नाव ऐकून बागडेच्या शब्दाला मान देऊन त्या अनुराधाचं काम केलेलं आहे। मला काही गरज नाही। जो माणूस गरिबीला आणि परिस्थितीला बेकारीला झाला त्याचा माणूस मी आहे।